महाराजांचा आशाताई मराठे आगे बढो. आंबेडकरी चळवळीतील बालेकिल्ला असलेला सिद्धार्थ कॉलनीच्या रहिवाशांचा प्रभाग क्रमांक 152च्या भाजपा, शिवसेना, आरपीआय, रिपब्लिकन सेना या महायुतीचा उमेदवार आशाताई सुभाष मराठे यांना निवडणुकीत जाहीर पाठिंबा देण्यात आला. चेंबूरच्या स्वास्तिक पार्क एमरॉड क्लब हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सिद्धार्थ कॉलनीच्या समर्थन सभेत प्रभाग क्रमांक 152च्या भाजपा महायुतीच्या आशा मराठे यांना सिद्धार्थ नगरच्या लोकांचा पाठिंबा जाहीर केला असून दिनांक 15 जानेवारी रोजी कमळ या चिन्हाचे बटन दाबून मराठे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे सरचिटणीस गौतम सोनावणे, शिवसेना शिंदे गटाचे कैलास आरावडे यांच्यासह सिद्धार्थ कॉलनीतील प्रमुख पदाधिकारी मनजित जेठ, कडूभाऊ अणांगळे, आदिनाथ भाऊ हिरवे, रमेश भाऊ मस्के, बाळासाहेब पगारे, ऐक्यवादी उपोषणकर्ते विजय मस्के, कैलास आरावडे आदीसह अन्य पदाधिकारी व मान्यवर मंडळी उपस्थित होते. आपल्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा मिळाल्याबद्दल भाजप उमेदवार आशा मराठे यांनी सिद्धार्थ नगरवासियांचे कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. पुढे आशा मराठे म्हणाल्या की आज मला पाठिंबा देऊन आंबेडकर चळवळीने हे दाखवून दिले आहे एकजूट काय असते. मी तुमच्या अपेक्षांना खरी उतरीन. आपल्या समस्या मला माहिती आहे. आपल्या SRA प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे. घराला घर मिळाले पाहिजे. आपल्या योजनेत काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेईन. गरज पडल्यास तुमच्यासाठी दिल्लीपर्यंत जाईन असा विश्वास यावेळी आशा मराठे यांनी सिद्धार्थ नगरच्या रहिवाशांना समर्थन सभेत दिला. सिद्धार्थ कॉलनी हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि सिद्धार्थ कॉलनीचे सर्वांनी मला आज पाठिंबा दिलेला आहे की सर्व महिला इथे आलेल्या आहेत, भाऊ इथे आलेले आहेत, म्हणजे सर्वांचा सिद्धार्थ कॉलनीमध्ये हा पाठिंबा झालेला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते, धन्यवाद करते आणि त्यांची जी कामं असतील ती करण्यासाठी मी नक्की प्रयत्नशील राहील. सिद्धार्थ कॉलनीमध्ये 2006 पासून तो SRA चालू झालेला आहे. तो 2025 म्हणजे 19 वर्ष हा रखडलेला प्रोजेक्ट केवळ आणि केवळ रुपारेल बिल्डर बिल्डकॉम आणि लोकेश भाई खंडेलवाल यांच्या रुपारेल बिल्डकॉमच्या माध्यमातून यशस्वीतेच्या मार्गाने चालू आहे. पण काही लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या कल्पना असतात की SRAच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना घराचे पैसे मिळतात, खूप हप्ते मिळतात. या सगळ्या गोष्टी दूर ठेवून आम्ही कमीत कमी 400 ते 500 घरं तोडलेलं आहे. त्याच्यामध्ये माझं घर पण तुटलेलं आहे. माझे 3 घरं तोडून मी भाड्याने राहतोय आणि केवळ सिद्धार्थ कॉलनीची जागा खाली झाल्याशिवाय बिल्डिंग उभी राहू शकत नाही. आणि त्या प्रयत्नामध्ये संपूर्ण सिद्धार्थ कॉलनी घर समिती, हक्क समिती स्थापन करून आम्ही ते काम करतोय. आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. ज्या लोकांचा विरोध आहे आम्ही असं म्हणतो की त्यांना पहिलं घर द्या, पण विकासामध्ये अडथळा आणू नका. ही भावना आशाबाईंकडे दिलेली आहे. त्यांनी CM कडे ती पोहोचवावी आणि धारावी सारखा आमचा प्रोजेक्ट लवकरात लवकर यशस्वी करावा एवढीच विनंती. जय भीम, जय महाराष्ट्र. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक 152च्या लोकप्रिय उमेदवार आशाताई मराठे यांना पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिकेवरती वॉर्ड क्रमांक 152चं प्रतिनिधी म्हणून पाठवण्याकरता सिद्धार्थ कॉलनीमधील सर्व जागरूक मतदार बंधू भगिनींनी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती दर्शवून आशाताईंना एक आश्वासित केलं की येत्या निवडणुकीमध्ये सिद्धार्थ कॉलनीच्या जागरूक मतदारांच्या माध्यमातून भरघोस मतांनी आम्ही आशाताईंना या मुंबई महानगरपालिकेवरती पाठवणार आहोत. आणि त्याकरता आज मोठ्या प्रमाणावरती सिद्धार्थ कॉलनीतल्या महिला भगिनी, आमचे बंधू, ज्येष्ठ मान्यवर, सिद्धार्थ कॉलनी हा तसा तर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, परंतु या बालेकिल्ल्याचा विकास होण्यासाठी आशाताईंच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना विश्वास वाटतो की आपण आशाताईंना सिद्धार्थ कॉलनीचा जर विकास करायचा असेल तर आशाताईंना आपण मोठ्या प्रमाणावरती मतदान करून त्यांना निवडून दिलं पाहिजे. आणि याकरता आज मोठ्या प्रमाणावरती महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आणि त्यांनी आशाताईंना एक आश्वासन दिलं की काही झालं तरी आम्ही यावेळेस तुम्हाला प्रचंड बहुमताने आम्ही महानगरपालिकेवरती पाठवू असं त्यांनी या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलं. धन्यवाद. अरे प्रदीप, असं म्हणा तुम्ही लोक आज जाहीर पाठिंबा दिला का?
आम्ही सिद्धार्थ कॉलनी आणि आजूचा बाजूचा जो परिसर आहे, जो बाबासाहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बालेकिल्ला आहे, रामदासजी आठवले साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब, आनंदराज आंबेडकर साहेब यांचा सगळ्यांचा जो आज सिद्धार्थ कॉलनीच्या वतीने बालेकिल्ला बोलला जातो, त्या बालेकिल्ल्यामध्ये आज आपण आशाताई मराठेला निवडून देणार आहेत आणि त्यांना प्रचंड मतांनी निवडून देणार आहे. का निवडून देणार आहे याचं मी 2 मिनिटात विश्लेषण सांगतो. कारण आजपर्यंत आमच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये पाणी भरपूर साठतं, गटार नाले साठतात, याची कामं तर झालीच पाहिजे. परंतु सिद्धार्थ कॉलनीत असा एक प्रयोग झाला 20 वर्षानंतर की अनेक बिल्डर येऊन गेल्याच्या नंतर एक रुपारेल, अमित रुपारेल आणि लोकेश खंडेलवाल असा हा बिल्डर आमच्या सिद्धार्थ कॉलनीत मान्यता प्राप्त आहे, ज्याच्याकडे LOI IOD सगळ्या शासकीय परवानग्या आहेत. अशा बिल्डरला साथ देण्यासाठी आम्ही मराठी बाईंना एक साकडं घातलं की ज्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये विकासाला जे लोक अडथळा आणतात, त्या विकासाच्या अडथळा आणणाऱ्या लोकांवरती पर्याय शोधण्यासाठी आम्ही मराठी बाईला इथं साकडं घातलं की आमच्या सिद्धार्थ कॉलनीत घराला घर मिळालं पाहिजे. आणि जे विरोध करतात त्यांना देवाभाऊतर्फे आणि CM तर्फे, एकनाथ शिंदे तर्फे, उपमुख्यमंत्री यांच्यातर्फे त्यांना विनंती करून आमच्या विकासाला कशी चालना मिळेल यासाठी आम्ही सुरुवातच सिद्धार्थ कॉलनीपासून मराठी ताईंना विनंती केली की आमचं सिद्धार्थ कॉलनीचं हक्काचं घर झालं पाहिजे आणि रुपारेल बिल्डरला ज्या काही अडचणी येतील कुठल्या कामामध्ये ते कामं पूर्ण झाली पाहिजे. यासाठी मराठी बाईंना आम्ही भाषणामधून सांगितलं की आमचा विकास करा, आम्ही तुम्हाला घराघरातून मत देऊ, परंतु सिद्धार्थ कॉलनीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं पाहिजे. सिद्धार्थ कॉलनीचं स्वप्न, घराच्या स्वप्नासाठी आम्ही आज मराठी बाईंना मतदान करणार आहे, फक्त घराच्या स्वप्नासाठी सिद्धार्थ कॉलनीतर्फे. एवढंच बोलतो बंधूंनो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आशाताई मराठे आगे बढ़ो. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.